एकाच कस्टमरने दिलेल्या या 2 केकच्या ऑर्डर्स होत्या। एक होता अॅनिव्हर्सरीसाठी तर दुसरा होता बर्थडेसाठी। जो मी केक बनवत आहे ना त्यात जरा माझा जास्तच गोंधळ उडाला होता। ॲक्च्युअली झालं असं, हा केक ना मला वरतून टील ग्रीन कलरने कव्हर करायचा होता, पण माझ्या हातून चुकून ग्रीन कलर थोडासा जास्तीचा पडला आणि तो झाला डार्क ग्रीन कलर। तरी सुद्धा स्क्रॅपरवरची डार्क ग्रीन कलरची क्रीम मी थोडीशी काढून घेतली आणि त्यावरती प्लेन व्हाईट कलरची क्रीम मिक्स करून असा कलर तयार केला। मग काय, माझा तर एकदम मूड ऑफच झाला, कारण पाहिजे तसा कलर मला मिळालाच नाही। आता केकची टॉप बॉर्डर ही मी व्हाईट विथ पिंक कलरने करून घेतली। काय यार, मी तर काय बोलू या केक बद्दल, मी अजिबातच सॅटिस्फाईड नव्हते या केक बद्दल, कारण मला बिलकुलच ही डिझाईन आवडली नव्हती। शिवाय माझे हात देखील ग्रीन ग्रीन होऊन बसले, ते अगदी होळी खेळल्याप्रमाणे। असो, करायला जाते एक आणि होते दुसरंच। शेवटी कस्टमरला आवडणं महत्त्वाचं आहे आणि ते कस्टमरला आवडला, ते माझ्यासाठी खूप हॅपी गोष्ट आहे। आता हा होता तो सेकंड केक जो अॅनिव्हर्सरीसाठी बनवायचा होता। केकसाठी मात्र कस्टमरची एक डिमांड होती की नोझल अजिबात वापरायचं नव्हतं, अर्थात लेस क्रीम मध्ये हा केक त्यांना हवा होता। तसे त्यांनी ऑर्डर द्यायला जेव्हा घरी आले होते तेव्हा मला एक फोटो दाखवला होता, त्यात सेम अशाच प्रकारे केक होता। तसाच सेम केक मी त्यांना हा बनवून दिला। शिवाय हा केक होता पाव किलोचा, तर इथे तुम्ही वजन पाहू शकता। चला, तर तुम्हाला केक आवडो ना आवडो, पण एक लाईक मात्र नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। भेटा नेक्स्ट व्हिडिओत, बाय बाय।